राज्य निवडणूक आयोगानं 50% आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानुसार 5 फेब्रुवारीला मतदान होणार होतं. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 86 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 2611 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची आणि व्यवस्थेची पाहणी केली. जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी संवेदनशील ठरलेल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, रुई, चंदूर, पट्टणकोडोली या गावातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. या सर्व मतदारसंघामध्ये दुपारी 3:30 पर्यंत 53% मतदान झालं होतं. दुपारी 4:30 नंतर मतदानासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. लक्ष्मीवाडी इथं 107 वर्षीय श्रीमती सखुबाई रामू खोत यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर भादोली इथली प्रियांका रमेश पाटील हिचं आज लग्न होतं. तिनं बोहल्यावर चढण्याआधी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लग्नासाठी कणेगाव इथं रवाना झाली. दरम्यान आज दुपारी 3:30 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यात 58.81% मतदानाची नोंद झाली आहे. 5:30 वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची आकडेवारी उशिरा प्राप्त होण्याची शक्यता आहे.